नमस्कार. 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या रुस्तुम हिंद केसरी आणि श्रीनाथ केसरी पर्व 2 9 नोव्हेंबर रविवार 2025 होणाऱ्या मैदानात आपण टॉपचे नंदी आणि टॉपच्या नंदींचे पैरे बघणार आहोत मित्रांनो. मैदान अतिशय मोठं आणि खूप छान पार पडलेलं पहिल्या पर्वाला. ह्या वर्षी खूप छान नियोजन असेल आणि छान मित्रांनो पार पडेल. त्या मैदानाचं प्रथम बक्षीस मित्रांनो फॉर्च्युनर, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मित्रांनो थार, तृतीय चतुर्थ पाचवं ट्रॅक्टर मित्रांनो, सहावा बुलट, सातवा युनिकॉर्न, आठवा नववा दहावा शाईन मित्रांनो. आणि प्रत्येक गटपास होणाऱ्या बैलगाडीस एक HF डिलक्स आहे मित्रांनो. आणि क्वार्टर फायनलमध्ये 1 ते 10 क्रमांकात प्रत्येकी 21,000 आणि मानाची गदा आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रवेश फी मित्रांनो ह्या मैदानाची 11,000 रुपये राहणार आहे मित्रांनो. हो मित्रांनो. आणि आपण आता वळूया पैऱ्यांकडे. तर मित्रांनो या मैदानामध्ये होणाऱ्या सगळ्यात टॉपचा पहिला पैरा मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल मित्रांनो. कॉकटेल खूप दिवस डाऊनफॉलमध्ये होता, आता चांगला त्याच गतीने पळायला लागलेला आहे. असा पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि मानघरचं वादळ. हो मित्रांनो, मानघरचं वादळ आणि पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल ह्या आधी खूप वेळा गाडी पडलेली आहे आणि सुंदर असं स्पीड लागतं मित्रांनो या गाडीला. ही गाडीचा पैरा मित्रांनो 80% तर खराच आहे मित्रांनो. थोड्यात जर शेवट बदल झाला तर होईल मित्रांनो. दुसरा टॉपचा पैरा मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या, पेडगाव हिंद केसरी, पुसेगाव हिंद केसरी, द्वारलीकरांचा हरण्या आणि शाकीरबाईंचा जलवा. हो मित्रांनो, द्वारलीकरांचा हरण्या आणि शाकीरबाईंचा जलवा मित्रांनो ही जोडी आपल्याला पळताना नक्कीच दिसेल. आणि पुढची टॉपची जोडी मित्रांनो कालच 1 नंबर केलेला चिमण्या, अमित शेठ भाडळ यांचा चिमण्या आणि मित्रांनो साई विटावा यांचा साई. ही मित्रांनो टॉपची जोडी आहे. जेव्हा पडली तेव्हा गुलालास पात्र झाली आणि अनेकदा 1 नंबर केलेली मित्रांनो जोडी आहे. त्यामुळे शक्यतो ही मोठ्या मैदानात ही जोडी काढतात आणि ह्या मैदानामध्ये ही जोडी फोडणार नाहीत असं वाटत नाही मित्रांनो. कालच्या मुलाखतीमध्ये पण अमित शेठ भाडे यांनी सांगितलेली ही जोडी पळण्याची शक्यता आहे. आणि पुढची मित्रांनो टॉपची जोडी शॉटगन, छोटा पाकिट बडा धमाका शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत विठ्ठल नाना बुतकर, मिलिंद शेठ यांचा भुंगा. हो मित्रांनो, याच्या आधी खूप वेळा बिनजोडला गुलाल मिळवलेली जोडी. पब्लिकने आणि मधूनही कशीही मित्रांनो गाडी लागली तरी टॉपचीच पळणार मित्रांनो. ही जोडी आपल्याला पळताना दिसेल, शॉटगन मेहरबान आणि भुंगा. आणि पुढची मित्रांनो गाडी आहे, पुढचा टॉपचा पैरा आहे मित्रांनो किरणप्पा शाळगाव, चालू सीझनचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे रैना. हो मित्रांनो, रैना आणि अभिजित भैया पवार यांचा आणि निंबाळकर सरांचा सर्जा 8500. हो मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा आणि किरणप्पांचा काळीज रैना मित्रांनो ह्या मैदानामध्ये पळताना ही जोडी नक्कीच दिसेल. पुढचा मित्रांनो खूप दिवसापासून आजारी आहे मित्रांनो सर्वांचा लाडका राहुलबाईंचा काळीज मथुर मित्रांनो. मथुर 24 तारखेला पण मैदानात पळताना दिसेल आणि 9 नोव्हेंबर दिवशी पण मित्रांनो पळताना दिसेल. त्याच्यासोबत मित्रांनो ज्या बैलाला वेगाचा शेवट आणि रॉकेट म्हणून ओळखलं जातं असा घोटकरांचा सर्जा. हो मित्रांनो, मथुर आणि रॉकेट सर्जा ह्या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसतील. पुढचा टॉपचा संभावित पैरा काल झालेल्या जोगवडी मैदानात ज्याने 2 नंबर पटकावला आणि चिमण्या आणि वादळच्या गाडीला मैत्रीपूर्ण लढत दिली मित्रांनो असा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81चा छोटा भाऊ सिकंदर 81-81 आणि गजा 4x4. हो मित्रांनो, सुंदर स्पीड लागलेलं काल, सुंदर अशी गाडी पळालेली, त्यामुळे मालक ही गाडी फोडण्याचा विचार नाही करणार मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो. आणि त्याचा पुढचा टॉपचा पैरा मित्रांनो ऐका,
ज्या बैलाने 3 फेऱ्यात येताच छत्रपती संभाजीनगरवरून येताना 3 फेऱ्यात येतात धुमाकूळ घातलेला 1 नंबर सोडत नव्हता असा लखन. हो मित्रांनो, लखन आणि सांडू मिस्त्री यांचा देवाभाई. हो मित्रांनो, ही जोडी याच्या अगोदर एकदा पळालेला आहे, 1 नंबर केलेला आहे मित्रांनो. ही जोडी सुंदर असं स्पीड लागतं, त्यामुळे मित्रांनो ही जोडी मोठ्या मैदानात नक्कीच पळवतील. लखन आणि सांडू मिस्त्री यांचा देवाभाई. पुढचा मित्रांनो टॉपचा पायरा असू शकतो. खूप दिवस आजारपणात गेला मित्रांनो, त्याचं स्पीड सगळ्यांना माहिती आहे. आणि गेल्या वेळेस पार पडलेल्या रुस्तम हिंद केसरी मैदानाचा मानकरी सदाभाऊ तर रेटरेकरांचा माहिब्या आणि त्याच्यासोबत 1 BHK फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू. हो मित्रांनो, कळंबीचा शंभू आणि माहिब्या आपल्याला ह्या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसतील. पुढचा मित्रांनो संभावित टॉपचा पायरा उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा आणि काल झालेल्या मैदानामध्ये गुलालास पात्र झालेला गोविंदा. हो मित्रांनो, ही जोडी आपल्याला नक्कीच पळताना दिसेल. आणि मित्रांनो हा 100% पायरा ऐका, टॉपचा घरचा साज मित्रांनो नक्कीच पळताना दिसणार आहे. विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साज तेजा आणि दिवान्या. मित्रांनो ही जोडी पुसेगावमध्ये सुद्धा गुलालास पात्र झालेली होती. आणि मित्रांनो ही जोडी जेव्हा पळते तेव्हा गुलालास पात्र होती. आणि मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये विठ्ठल नाना नक्कीच ही जोडी पळवतात, त्यामुळे ह्या मैदानसुद्धा मित्रांनो 100% तेजा आणि दिवान्या मित्रांनो पळताना दिसणार आहेत. पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो ऐकून घ्या. चालू सीझनला एकही गुलाल सोडत नाही असा उर्मिलाताईंचा अर्जुन आणि मित्रांनो शेवाळ्या आबांचा पाखऱ्या. हो मित्रांनो, ही जोडी अगोदर बिनजोडला पळालेली आहे, तेव्हा गुलाल घेतलेला आहे मित्रांनो. खूप वेळा जोडी पळालेली आहे, तेव्हा गुलाल घेतलेला आहे मित्रांनो. आणि मोठ्या मैदानामध्ये आबा नक्कीच हा पायरा करतील, हे सूत्रांच्या माहितीनुसार समजलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अर्जुन आणि पाखऱ्याची जोडी मित्रांनो नक्कीच पळताना दिसेल. पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो काल झालेल्या मैदानामध्ये जोगवडी येथे आपल्या बकासूरला सेमीमध्ये लढत दिली आणि गाडी गुलालास पात्र झाली असा सलग 14 मैदानांमध्ये 1 नंबरचं रेकॉर्ड करून ठेवले असा बैल बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि बावऱ्या. हो मित्रांनो, बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि बावऱ्या आपल्याला नक्कीच पळताना दिसतील. टॉपचा जोडे, टॉपचं स्पीड लागते मित्रांनो, ह्या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसतील. पुढचा टॉपचा 100% खरा पायरा मित्रांनो घरनिकीचा राजा, ज्या बैलाची ओळख आहे चटणी भाकरीचा असा घरनिकीचा राजा आणि सुंदर उर्फ बॉस. मित्रांनो पल्ला खूप असल्यामुळे, पल्ला लांब असल्यामुळे दोन्हीही बैल टॉपची पल्ल्याला पळणारे आहेत. घरनिकीचा राजा आणि सुंदर बॉस हे मित्रांनो आपल्याला नक्कीच गाडी पळताना दिसेल. आणि त्याचा पुढचा आहे टॉपचा पायरा अमित शेठ भाडळे यांचा वादळ, कालच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आणि शाकीरभाईंचा राजा. हो मित्रांनो, कालच्या मुलाखतीमध्ये अमित शेठ भाडळे यांनी बोललेलं आहे आपल्याला वादळ आणि राजा पळण्याची शक्यता आहे. ही जोडी मित्रांनो टॉपचं स्पीड लागेल, वादळलाही खूप टॉपचं स्पीड आहे मित्रांनो, कालच आपण सर्वांनी बघितलं. पुढचा मित्रांनो टॉपचा संभावित पायरा, ज्या बैलाची फिटनेस किंग म्हणून ओळख आहे असा सासवडचा बादल आणि वाटेगावचा बादल. एक पब्लिकचं भिताड, एक फिटनेसचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे ज्या बैलांची, असा मित्रांनो टॉपचा जोड आपल्याला 9 नोव्हेंबर रोजी नक्कीच मित्रांनो पळताना दिसेल आपल्याला. आणि ही गाडी गुलालास पात्र होईल असं वाटतंय मित्रांनो. आणि ज्या बैलाची संपूर्ण महाराष्ट्राला वाट पाहत आहे महाराष्ट्र, हा बैल नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर, महाराष्ट्राचा लाडका. तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या. मित्रांनो जी गाडी 7 वेळा पळली आणि 7 वेळा प्रथम क्रमांक पटकावला अशी जोडी मित्रांनो, ही जोडी आपल्याला 100% पळताना दिसेल. कारण का घोडचा सर्जाचा पण पायरा मित्रांनो मथुरसोबत चाललेला आहे, त्यामुळे बकासूरला तोडीस तोड पळणारा बैल चिक्या. मित्रांनो हा पण बैल आपल्याला चिक्या आणि बकासूरची गाडी नक्कीच मित्रांनो पळताना दिसेल. आणि त्याच्या पुढचा मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी स्वराज 855.
हो मित्रांनो, आणि आत्ता सध्या डाऊनफॉल चाललेला आहे. असा पिस्टन तोही परत त्याच गतीला पळत येत आहे मित्रांनो. असा पिस्टन 2211 स्वराज 855. मित्रांनो, ही गाडी आपल्याला नक्कीच पळताना दिसेल. मित्रांनो, ही पण टॉपचीच गाडी आहे मित्रांनो. असे सर्व टॉपचे पैरे आहेत. तरी मित्रांनो, ह्या पैऱ्यांमध्ये बदल झाला तर मी नक्कीच मैदानाच्या अगोदर व्हिडिओ आपणास घेऊन येईल. धन्यवाद. हे आपल्याला सूत्रांची माहिती आहे. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.